नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मी काल तुम्हाला म्हटलं होतं, की आपली जी शिदोरी आहे, हा शब्द पुढे नेत नेत आपण त्याची संकल्पना वाढवू. मंडळी, आपल्या मराठी भाषेची समृद्धी इतकी मोठी आहे, की तुम्ही त्याच्यामध्ये वारंवार कितीतरी विचार करून तुम्ही काही-काही त्याच्यातनं नवीन-नवीन अर्थ काढू शकता. फक्त तो विचार मनामध्ये पाहिजे. तर शिदोरीमध्ये मी तुम्हाला काल म्हटलंच होतं, की वेगवेगळे आपण त्याच्यातले अर्थ आहेत, की देवाणघेवाण घ्यायची आहे, संस्कारांची घ्यायची, श्लोकांची घ्यायची, वेगवेगळे दान आपण ज्ञानदान करू शकतो. म्हणजे काय, माझ्याजवळ जर एवढे शिदोरी आहे, एवढं ज्ञान आहे, तर मी ते जर लोकांना वाटलं, थोडीशी देण्याची इच्छा व्यक्त केली, तर लोक माझ्याकडे येऊ शकतात. लहान लहान मुलं येतात, मोठी स्त्रिया सुद्धा येतात. आजकाल लोकांना शिकायला आवडतं, कारण वेळ मॅनेज करणं त्यांना जमतं आणि नवीन नवीन शिकायची प्रवृत्ती वाढतेच आहे लोकांची. त्यामुळे स्त्रियांना पण वाटतं, की नाही, आपली मुलं हुशार झाली पाहिजे, त्यांना बोलायला चांगलं आलं पाहिजे. आणि आजकाल काय झालेलं आहे, इंग्लिश मीडियमचा इफेक्ट झाल्यामुळे लोक संस्कृत तर विसरत चालले. मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा मराठीची केविलवाणी स्थिती आहे. त्यामुळे आपली मराठी भाषा आपणच विस्ताराने तयार केली पाहिजे, असं मला वाटतं. पण त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? रोज मराठी शब्द जर 5 आपल्या लहान मुलांना आपण दिले, 5 मराठी शब्द देऊन त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करा आणि हिंदीमध्ये करा. आणि जर थोडी मोठी असतील तर संस्कृतमध्ये पण करू शकतात. मग 5-5 शब्द थोडे झाले, की मग असा शब्दसंग्रह त्यांचा वाढत जातो आणि त्यांना मग त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येतो. मग पुढचा इंटरेस्ट मग काय होतो, की आपण त्यांना म्हणू शकतो, की एक तुम्ही 5 वाक्यांचा एक पॅराग्राफ लिहा. त्या पॅराग्राफला मराठीत आधी लिहा. नसेल तर आधी तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा आणि मग ते इंग्लिशला ट्रान्सलेट करा मराठीमध्ये आणि मग त्याला करा हिंदीमध्ये. म्हणजे तुमच्या ऍट अ टाइम 4 लँग्वेज स्ट्रॉंग होऊ शकतात. आणि आपली भाषा समृद्ध असली ना, तर आपण कुठेही मागे पडू शकत नाही. कारण आपल्याला काय पाहिजे हे आपण स्पष्ट आणि काय म्हणतात त्याला, अगदी क्लिअर बोललो तर समोरच्याला ते पटू शकतं. त्यासाठी आपली भाषा स्ट्रॉंग पाहिजे आणि आपले शब्दसंग्रह स्ट्रॉंग पाहिजे, की नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे. प्रत्येक ठिकाणी योग्य शब्द वापरला तर त्याचा तो प्रभाव खूप पडू शकतो. म्हणून शब्दांना महत्व आहे. मंडळी, शब्दांचे सामर्थ्य हा एक विषय उद्या आपण घेऊ आणि परत बोलू. एवढं बोलून मी सध्या थांबते, कारण ही आपली शिदोरी जर मोठी झाली ना, तर त्याचा लोकांना कंटाळा येईल. आणि मुलं कशी असतात, लहान लहान मुलांना थोड्या थोड्या गोष्टींसाठीच इंटरेस्ट असतो. ते शब्दसंग्रह त्यांना वाढवायला आपण रोज देत राहिलो, किंवा त्यांचा शब्दसंग्रह वाढतो, याच्याबद्दल मी तुम्हाला खूप खात्री देते. आणि मग उद्या आपण शब्दांचं सामर्थ्य हा विषय घेऊ. आणि मग मी इथेच थांबते. कसं वाटलं मला सांगाल आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.